बॅटिंग करत असताना टीम शिरोडन संघाची आणि पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 5 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना टीम निळचे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 11ची गरज आहे, परंतु 10 धावा जरी इथे मात्र एकवटल्या बॅटिंग करत असताना टीम शिरोडन संघानं तर देखील शिरोडन संघ हा सामना जिंकू शकतो याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गुरुदार प्रथमेश कमबॅक करत असताना ऑन साइडला खेळलाय. आहा, बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्विच जाऊन कानावरती आदळलाय आणि बॉलने केली मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर, षटकार. सुयोग पाटीलच्या बॅट मध्ये आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है अरे वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे, परंतु जर इथून मात्र चौकार जरी आला तर देखील शिरोडन संघ हा सामना जिंकू शकतो. कारण आपण पाहतोय आतापर्यंत 5 गडी बाद झाले होते पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम निळजे संघाचे, परंतु त्याच्या विरोधात दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फक्त 3 फलंदाज बाद झालेत टीम शिरोडन संघाचे. त्यामुळे 4 धावा देखील इथे पुरेशा ठरू शकतात याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला मिड विकेटला फेकून दिलाय सुयोग पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार. हा सलगचा दुसरा षटकार आणि एम एस धोनी स्टाईलने हा सामना जिंकलाय. टीम वीर बजरंग शिरोडन संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.